नमस्कार मंडळी. आजकाल आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये डायबिटीजचं, हार्टचं, पॅरालिसिसचं, किडनीचं, लिव्हरचं पेशंट वाढत चाललं आहे आणि हे प्रत्येक घरात आहे. आणि हे जर बघितलं आपण तर मागच्या 25-30 वर्षात तर सर्वांकडेच आढळून येत आहे. त्या अगोदर तर असं काही नव्हतं. याला कारणीभूत काय असू शकतं याचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं की मागच्या 30-40 वर्षात जो आपण खाण्याच्या पद्धती बदलवल्यात, ज्यामध्ये आपण पेस्टिसाईड वापरलेलं किंवा केमिकल वापरलेलं जे धान्य असेल, भाजीपाला असेल, फळं असतील, यांचा खूप जास्त वापर करायला लागलो. आणि हे सर्वात जास्त व्हायला लागलं हरित क्रांतीमुळे. हरित क्रांतीचे तसे फायदेही आहेत, पण तोटा हा आहे की आपलं आरोग्य कितपत सुधारलं हे आपण बघायला हवं. प्रत्येक भाजीपाल्यावरती, प्रत्येक फळावरती, प्रत्येक धान्यावरती, कडधान्याच्या पिकावरती किंवा आपल्या धान्याच्या पिकावरती आपण केमिकल टाकतो, पेस्टिसाईड फवारतो, बुरशीनाशकं फवारतो. आणि त्यामुळे हे झालं आहे की हे रेसिड्यू फ्री नाही राहिलेत. आजकाल आपण बघतो की परदेशामध्ये ज्यावेळेस आपण कोणत्याही गोष्टी एक्सपोर्ट करायच्या असतात तर आपण त्याच्या आपल्याला रेसिड्यू फ्री असला पाहिजे, तेव्हाच ते परदेशातील जे लोक आहेत त्याला ॲक्सेप्ट करतात आणि तो माल घेतात. मग आपण हे परदेशी तंत्रज्ञान वापरून आपणच का ते केमिकल खातो? मग त्या लोकांनी केमिकल आणलीत आणि तीच लोक ते केमिकल खात नाहीत, याचा आपण अभ्यास करायला हवा. तर आम्ही गोकुळ फार्ममध्ये मागच्या 3 वर्षापासून केमिकल विरहित, केमिकल न वापरता भाजीपाला असेल, कडधान्य असतील, धान्य असतील, फळं असतील यांचे उत्पादन करतो. तुम्ही हे बघू शकता, ही माझी नर्सरी. यामध्ये मी बहुस्तरीय बहुपीक पद्धती करतो आणि याच्यासाठी मी आदर्श ठेवले आहेत, जसे की आकाश चौरसे असतील, आणि मी ज्यांना गुरु मानतो ते माझे श्री राजेंद्र भट असतील, त्यानंतर आपले सुभाष पाळेकर जे असतील. यांनी दिलेले जे तंत्रज्ञान आहे, की यांनी सांगितलेले जे तंत्रज्ञान ते वापरून मी हे बहुस्तरीय बहुपीक पद्धती करतो. त्यामध्ये आपले प्रत्येक पालेभाज्या असेल, प्रत्येक काही गोष्टी असतील, यावरती कोणत्याही पद्धतीची आपण फवारणी करत नाही, आपण कोणत्याही पद्धतीचे रासायनिक खतं टाकत नाही, की यावरती कोणत्याही पद्धतीचे आपण केमिकलचा वापर करत नाहीत. आणि असं विष विरहित अन्न, विष नसलेलं अन्न आपण हे सर्वांना खायला देतो. तर मला आशा आहे की आपण या फार्मच्या टूरला ॲक्सेप्ट कराल आणि बघूयात, मी दाखवतो तुम्हाला कसं आहे ते.